मी रोहिणी बोरी झणझण रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतो भेंडीचं सार, भेंडीची पातळ भाजी। वाटण काय घेतलं आपण बघूया। ही कोथिंबीर घेतली मुठभर, हा लसूण घेत आहे 10 12 15 पाकळ्या, हे 2 इंच आळं घेतलंय। तर आपण ही भाजी ना 7 लोकांसाठी बनवतोय म्हणून आपण एवढं वाटण काढलंय। हे खोबरं आहे, ओलं खोबरं आहे, तळलेलं आहे। ओलं खोबरं आपण तळून घेतलंय एक वाटी। हा, आपण सुकं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि गरम मसाला यांचं वाटण करून घेणार आहे। तर आपण गरम मसाला किती टाकतोय ते बघूया। आता याच्यात गरम मसाला टाकूया आपण आणि हे वाटण वाटून घेऊया। किती 1 टीस्पून टाकला आपण। हा, 1 टीस्पून टाकला। तर आपण ना भेंडी मध्ये तेल टाकलं, भाजून घेऊया थोडं, म्हणजे तिखटपणा कमी होतो त्याचा। आपण आता तेल टाकतोय। आपण तेल टाकून घेतलं, भेंडी थोडी आपण फ्राय केली आणि आता त्यातनं आपण तेल टाकलं कुकर मध्ये। 1 टीस्पून राई टाकली, आता आपली राई तडतडले, आपण 2 कांदे इथे बारीक कापून घेतलेत ते टाकून घेऊया। आता आपण हिंग टाकून घेऊया। 1/4 टीस्पून आपण टाकलंय हिंग। आपण हे बघा वाटण वाटलंय तळलेलं, आणि कोथिंबीर, मिरची, आलं। वाटण पण आपण तेलावर छान परतून घेऊया। छानपैकी आपण याचा परतून घेऊया, तेल सोडलं पाहिजे वाटणाने। आपण 3 चमचे आगरी मसाला टाकलाय, 2 चमचे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आणि अर्धा टीस्पून आपण हळद टाकले। आता आपण मसाले चांगले परतून घेऊया। आता वाटण छान परतून झालंय, आपण पाणी टाकून घेऊया। तर वाटणाच्या भांड्यातच आपण 1 ग्लास पाणी टाकलं आणि ते पाणी आपण टाकून घेणार आहोत। आपल्याला किती रस्सा हवा आहे त्या हिशोबाने आपण पाणी टाकणार आहे। भेंडी टाकतो आता। ह्याच्यामध्ये कोकम किंवा चिंच टाकूया। आता आपण ही चिंच वाटलेली घेतली, ती टाकून घेऊया आपण। आता आपण चिंचेचं पाणी आणि 1 टीस्पून मीठ टाकून घेतलं। आता आपला रस तयार झाला, आपण झाकण लावून घेऊया कुकरला, 1 शिट्टी घेऊया। आता कुकरला 1 शिट्टी झालेली आहे आणि आपली भेंडीची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा। धन्यवाद।